तर आपली ही बटाट्याची उपवासाची चटपटीत भाजी तयार आहे। त्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि चटकन कशी केली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण इकडे मीडियम आकाराचे 4 बटाटे उकडून साल काढून कट करून घेतलेले आहेत। तसेच 1 वाटी शेंगदाणे उकडून घेतलेत। तर हे दोन्ही साहित्य अगोदरच मी उकडून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आता आपण गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे। तर इथं तुम्ही तुपाचा वापर करायचा असेल तर तुपाचा करू शकता किंवा तेलाचा पण करू शकता। तर मी इथे तेलच वापरणार आहे। तर आता कढई छान गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। अगदी थोडंसं 2 चमचे अंदाजेच टाकलेले आहे। तरी पण हे तेल अगदी बरोबर आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया। जिरं तुम्हाला उपवासाला चालत असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता। तर मला इथे चालतं म्हणून मी इथे जिरं वापरत आहे। जिऱ्यामुळे काय होतं, त्या भाजीला चव छान येते। तर समजा तुम्ही उपवासासाठी साबुदाणे भिजत घालायचे विसरला असाल किंवा उशीर झाला असेल आणि तुम्हाला गडबड असेल तर अशा पद्धतीची उपवासाची भाजी करून खाऊ शकता। अगदी पोट भरतं। तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला ही भाजी खाल्ली तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही। अशा पद्धतीचं हे पोटभरीचं उपवासाचं भाजी आहे। तर आता तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हिरवी मिरचीचा इथे कट करून मी वापर केलेला आहे। तुम्हाला वाटून टाकायची असेल तर वाटून पण टाकू शकता। तर आता मिरची छान परतली आहे। तर याच्यामध्ये हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण छान आपण तेलावरती परतून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे तेलावरती परतले ना चवीला छान लागतात। तसे ते अगोदरच उकडलेले आहेत। अगदी थोडंसं मीठ टाकून उकडून घेतले, त्यामुळे चवीला खूप छान लागतात। तर ही उपवासासाठी एक वेगळा पदार्थ खूप छान आहे। नेहमीच खिचडी किंवा वरीचा भात किंवा पापड्या असं वेगळं वेगळं आपण खातो ना, किंवा विकतचं फराळाचा चिवडा खातो। त्याच्यापेक्षा हा जो एक पदार्थ आहे बटाट्याच्या भाजीचा, त्याच्यामध्ये शेंगदाणे पण वापरतो आपण, त्यामुळे खूप छान आणि पोटभरीचा आहे। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून खा उपवासाला, ट्राय करा एकदा। तर आता छान शेंगदाणे परतत आहेत। तर तोपर्यंत मैत्रिणींनो तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता शेंगदाणे छान परतून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण हे बटाटे टाकून घेऊया। अगदी कमी वेळात ही रेसिपी होते। तर आता बटाटे छान परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं। इथे हळद नाही टाकायची, हळदीचा वापर नाही करायचा आहे, कारण ही उपवासाची भाजी आहे। वाह, सुंदर, मस्त। तशा पद्धतीने हे छान परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ, तसेच मी वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे। एकादशीला जर करायची असेल तर कोथिंबीर जिरे स्किप करायचे। बाकीच्या उपवासाला आमच्याकडे हे चालतं, म्हणून मी कोथिंबीरचा पण वापर करणार आहे आणि जिऱ्याचा पण केलेला आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते वापरू शकता। तर आता छान परतून होत आहे। वाह, आणि गरमागरम खूप चवीला छान लागते, चटपटीत होते ही भाजी। आणि मिरच्या तुम्हाला जर तिखट म्हणजे आवडत असेल तर तिखटवाली मिरची टाकायची, खूप भारी लागतं। तर आता खूप सारी कोथिंबीर वरून, वाह, दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे, एकदम छान।
तर आता ही आपली जवळजवळ उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. आता श्रावणामध्ये खूप उपवास असतात ना, आता नवरात्रीचे उपवास येतील, तर असे वेगवेगळे पदार्थ बरे वाटतात खायला. तेच तेच खिचडी किंवा वरीचं भात हे नको वाटतं. म्हणून असे वेगवेगळे पदार्थ खाऊन आपण उपवासाला त्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया. वा, सुंदर, एकदम मस्त दिसायला पण पहा बरं किती सुंदर दिसत आहे. चवीला तर अप्रतिमच आहे, खूपच छान. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.